बाबासाहेब आंबेडकर या बैठकीला महाराष्ट्रातून विविध आदिवासी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे आम्ही या ठिकाणी जे काही बसलेलो असं नाही तर इथे सगळेजण काही जण समोर बसले असतील ते सुद्धा आमच्यासाठी सगळे प्रमुखच आहेत. तर या ठिकाणी मला वाटतं भारतीय आदिवासी पार्टीचे सुनील गायकवाड असते, तसेच दादा माळे असतील, इतर जे काही संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचे मला नाव माहिती, परंतु मी तुमचं अभिनंदन करेन की खरोखर मला सुद्धा इतका आनंद झाला की माझा आदिवासी समाजाची माणसं इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासोबत काम करत म्हणजे मला आनंद झाला. तर साहेबांनी सांगितलं माझी ओळख करून द्यायचं राहिलं. तर साहेब मी ज्यावेळेस 2018ला बक्षी साहेबांची आणि तुमची संवाद झाली औरंगाबादला, आम्ही तिथे मोटरसायकलवर होतो आणि त्यावेळेस मला वाटलं की आपण बाबासाहेबांच्या घराण्यासोबत काम करायला पाहिजे. तेव्हापासून मी 2018 पासून काम करतो आणि त्यानंतर काम करीत असताना बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समाज आहेत. दलित समाज असेल, माता समाज असेल, आदिवासी समाज असेल, मराठा समाज असेल, परंतु त्यांनी त्यांच्या समाजामध्ये काम केलं. आपण काय करतो माहिती का, आदिवासी समाज असेल, माता समाज असेल, त्यांनी जाऊन त्या राजवाड्यात जाऊन आकल पाहिजे चळवळीचे सांगतो, त्यांना सगळं माहिती आहे. आपण आपल्या समाजामध्ये चळवळ नेली पाहिजे. आपले महापुरुष कांटे मामा असतील, बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरे असतील, हे महापुरुष आपल्या समाजामध्ये घेऊन गेलो पाहिजे. आणि त्याच्यामुळं साहेबांना मी विनंती केली 18 जुलै 2023ला की साहेब मला माझ्या आदिवासी समाजामध्ये काम करायचं आहे, परंतु त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी म्हणतात थोडा प्रॉब्लेम वाटतो. कारण आमच्या लोकांमध्ये जी मानसिकता लोकांनी तयार करून ठेवलेली सगळी जातीवादी लोकांनी, दलितांचा पक्ष आहे, तो मानाचा पक्ष आहे, ते असं आहे तितकं. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे दिलं संविधानामध्ये, अनुसूचित 5 अनुसूचित 6 हा वेगळं संविधान आदिवासींसाठी दिलं. अगदी त्यांच्या जातीसाठी सुद्धा बाबासाहेबांनी दिले नाही, तेव्हा आदिवासीसाठी दिले. आणि तरी देखील आपण आयऱ्या ऐकून गाव पातळीवर दंडाळ्यांच्या पाठीमागं जात होते आणि त्यामुळं आज आपली ही परिस्थिती निर्माण झाली. तर मी काही जास्त बोलणार नाही, परंतु माझ्या समाजामध्ये आज बाबासाहेबांचा नातू येतो आणि तो एकत्र सगळे आदिवासी समाजाच्या संघटना एकत्र या ठिकाणी मिटिंग लावतात आणि या ठिकाणी त्यांना सांगतात की चला तुम्हाला सत्तेकडे जावं लागेल आणि सत्तेशिवाय आता सुनील भाऊ जे काय म्हणते ते मार्ग आपले सत्तेशिवाय होऊ शकत नाही, होऊ शकत. त्या महाराष्ट्रामध्ये जे काही जनजातीची समिती आहे त्या समितीवर कोण आहे, त्या समितीवर इथून निवडून गेलेले आमदार आहेत आणि आमदारांचं काय काम आहे की इथल्या आदिवासींवर जे काही अन्याय अत्याचार होतात ते थांबवलं पाहिजे. ते डायरेक्शन ते राज्यपालाला देऊ शकतात, राज्यपाल मुख्यमंत्र्याला देऊ शकतात. आमच्या लोकांच्या ज्या काही योजना आहेत, आदिवासी लोकांच्या ज्या काही आदिवासी गमाला हजारो कोटीचा निधी येतो, हा निधी या ठिकाणी वापस पाठवला जातो. आणि कारण काय सांगितलं जातं पोस्टिंगवर की या ठिकाणी आदिवासींच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा निधी ओढण्याला आम्ही या खात्याकडे बघत करतो. अहो ज्यावेळेस माझ्यासारखे आपल्या सगळ्यांसारखे कार्यकर्ते ग्राउंड लेवलला काम करतो, आपण आपल्या आदिवासी पाड्यामध्ये जातो, विल्हाटीमध्ये जातो, अगदी त्या ठिकाणी घराखालची जागा सुद्धा नावलं नाही. आताच माझ्या सहकार्याने सांगितलं माळींनी की या निफाडला 78 वर्ष स्वातंत्र्य होऊन झाले तरी तिथे साहेब 700 लोकांना लाईट सुद्धा नाही आतापर्यंत. आणि अशी आज आपली परिस्थिती आहे. ही परिस्थिती कशामुळे, आज जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे आपल्याला बाबासाहेबांनी, तो कशासाठी दिलेला आहे की तुला स्वतः तो राजा होय, सरपंच होय, आमदार होय, खासदार होय, मुख्यमंत्री होय, परंतु आपण तो आपल्या मताचा अधिकार दुसऱ्याला देऊन टाकला, त्यांना तयार केलं आणि आज तेच आपल्या लोकांनी बसले. आज तुम्ही जर बघितलं आपल्या आदिवासींच्या, आता बघितलं असेल तुम्ही काही काही व्हॉट्सअपला मेसेज आले, काही जण देवगड प्रदेशाला 5 तारखेला मीटिंग लावली, मोठा मेळावा लावलाय, कोणी शिवसेनेसोबत लावलाय. आता हे मुंबईचे नोकर जनावरांना आपल्या माथावडाला मारायला येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी कोणतरी आपल्यातले जे काही दलाल आहे ते जर त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी, आता तुम्ही सांगा भाजप सोबत जाणं म्हणजे आपल्या समाजाचा किती मोठा विश्वास नाही. आज तुम्ही जर बघितलं असेल, आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आरक्षणाचा,
बाबासाहेबांनी एवढं आपल्याला कष्टाने मताचा अधिकार दिला, बाबासाहेबांनी एवढं काही आपल्याला मोर्चा काढावा लागला नाही आदिवासींना, तरी आपल्याला आरक्षण दिलं. आणि आज ते आरक्षण सुप्रीम कोर्टाला पुढे घालून आणि मोदी सरकार किंवा हे काँग्रेस सुद्धा हे पुढे घालून ते निर्णय आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आलेले आहे. आज बऱ्याचशा आदिवासी कार्यकर्त्यांना हे समजून सांगावं लागेल, आपल्याला इलेक्शनला जरी सामोरे जायचं असेल, परंतु आता सुनील भाऊंनी जे सांगितलं की आपल्याला आपले जे काही मुद्दे आहेत आदिवासींचे, काय काय प्रश्न आहे, त्याच्यातला हा फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे की आज जर तुम्ही ह्या सुप्रीम कोर्टाचे जे काय बघितलं ते आरक्षणाच्या संदर्भामध्ये, तर काय आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये बाळासाहेबांनी म्हणजे 5 वर्षापासून किंवा ते हयात असल्यापासून म्हणजे राजकारणात तेव्हापासून ते सगळ्या जातीला एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांनी या ठिकाणी आव्हान केलं होतं की आरक्षणातल्या जाती सगळ्या एकत्र या आणि आपण ह्या महाराष्ट्रावर या देशावर सत्ता गाजवू. तर ह्या मनुवाद्यांनी काय केलं, आरक्षणवाद्यांमध्येच भांडणं लावलं. आज दलितांची मागण्याची काय परिस्थिती आहे, आज बरेचसे मातंग समाज या ठिकाणी आमच्या सोबत काम करतो, तो म्हणतो नाही दलित असले श्रीमंत झाले आणि त्यांनी ते मोठा फायदा घेतला आरक्षणाचा, त्याच्यामुळं वंचितची भूमिका आम्हाला वाटली. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांनी आरक्षणाचं जे जजमेंट आहे त्याचा अभ्यास केलेला नाही असं म्हणतो. काय आहे आरक्षणाच्या जजमेंट मध्ये, या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या घरातल्या माणसाने जर नोकरीचा या ठिकाणी फायदा घेतला असेल किंवा त्या ठिकाणी एखादं आदिवासी बजेटमधून किंवा एससीच्या जे काही बजेट असेल त्याच्यात एखादी योजना घेतली असेल, तर त्याच्या त्या पुढच्या पिढीला ते भेटणारच नाही आरक्षण. मग त्या दलितांमध्ये किंवा मातंग समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये आपल्या आदिवासी समाजामध्ये कोणी घेतलेला नाही का फायदा, त्याच्या पुढचं पिढीचं वाटवच होणार आहे ना. आणि त्याच्यामुळं हे जे काही